अलॉट टू नो अलॉट टू डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज आपण प्रॉफिट अँड लॉस हे चॅप्टर क्लिअर करणार आहे मित्रांनो. खूप नफा तोटा हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे परीक्षेला. कुठलीही परीक्षा असो, राज्यसेवा असो, पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो, PSI STI कंबाईन असो किंवा सरळ सेवा भरती तलाठी ग्रामसेवक असो, प्रत्येक परीक्षेला तुम्हाला या चॅप्टरवर तुमचा हक्काचा 1 गुण म्हणजे 1 मार्क तुमचा पक्का. त्यासाठी मात्र तुम्हाला या चॅप्टरची कन्सेप्ट स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. कन्सेप्ट जर स्ट्रॉंग असेल तर मग तुम्हाला अडचणच नाही. बात कळाली का? कन्सेप्ट स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. माझा टोटल फोकस तुम्हाला कन्सेप्ट स्ट्रॉंग करण्यावर असेल मित्रांनो. टोटल फोकस माझा कन्सेप्ट स्ट्रॉंग करण्यावर असेल. तर त्यासाठी संदर्भ राणे सरांचं बुक आणि नितीन माने सरांचं बुक आणि परीक्षेला आलेले संदर्भ, परीक्षेला आलेले टोटल प्रश्न कुठलाही असू द्या ना, कन्सेप्ट स्ट्रॉंग तर तुम्हाला अडचणच नाही. कळालं का? ठीक आहे. इतर विषयांच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी इतर विषयांचे तुम्हाला लेक्चर उपलब्ध आहेत आपल्या श्रीकांत स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तिथं जा तुम्ही आणि प्लेलिस्टमध्ये तुम्हाला टोटल तुम्हाला तिथं प्लेलिस्टमध्ये क्रमवार तुम्हाला सगळ्या विषयाचे तुम्हाला मिळतील व्हिडिओ. ते बघा. एक बात लक्षात ठेवा मित्रांनो, सध्या तुम्हाला पोलीस भरती, तलाठी पोलीस भरती, ग्रामसेवक या सरळ सेवा भरत्या सुरू आहेत आणि त्यात पोलीस भरतीची ॲड आलेली आहे. तर त्याचं तुम्हाला लेक्चर तुम्हाला चॅनलवर बघा. डिटेल जे बुक मी रेफर करायला सांगितले त्या बुकमधूनच तुम्हाला घेऊन त्याच बुकमधल्या कन्सेप्टनी क्लिअर केल्या त्या क्रमानं ते बघा. तुमचा फायदा होईल. तर बघू आपण आज प्रॉफिट अँड लॉस हे काय आहे चॅप्टर महत्त्वाचं. तर यामध्ये एक एक उदाहरण आपण क्लिअर करू. बघा, हे पहिलं उदाहरण काय बोलतं की तुम्ही स्टॉप करा मित्रांनो. स्टॉप करून लेक्चर हे स्टॉप करायचं प्रत्येक उदाहरण आणि ते स्टॉप केल्यानंतर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे स्वतः सोडवलं तर तुमचा सराव तिथंच होईल. कळालं का? परीक्षेमध्ये जाऊन थोडा सराव करणार आहात तुम्ही, सराव इथंच होईल. आणि जर नाही जर सुटलं तर मग लगेच तुम्हाला ते बघायचे त्याला. ठीक आहे, उकल. तर बघू आपण पहिलं उदाहरण काय म्हणतं ते. या ठिकाणी एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयास विकलं, तेव्हा त्याला 25% नफा झाला. तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? बात लक्षात आली का? की या ठिकाणी तुम्हाला एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयास विकलं, ही विक्री आहे आणि हा 25% मागं नफा आहे. तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? इझी आहे. खरेदीची किंमत काढण्यासाठी तुम्हाला 2 पद्धती अवलंबाव्या लागतील. एक कोणती? की जो नफा दिलेला असतो किंवा तोटा दिलेला असतो. मग नफा आणि तोटा ह्या दोन्ही बात बघा की त्या दोन्ही पण बात म्हणजे टक्क्यामध्ये आहेत की प्रत्यक्षामध्ये आहेत हे पाहणं पहिल्यानंच तुम्हाला याचा अँगल आहे. जर प्रत्यक्षामध्ये असतील तर ती पद्धत वेगळी, टक्क्यामध्ये असतील तर ती पद्धत वेगळी. कळालं का? तर मग इथं नफा दिलेला आहे आणि तो टक्क्यामध्ये दिलेला आहे. मग टक्के म्हणजे काय? तर टक्के म्हणजे दुसरं काय नसून 100 मागं असणारी किंमत. तर शेकडा किंमत असणारी. कळालं का? 100वर. ही बात महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला शेकडेवारी चॅप्टरमध्ये क्लिअर केलं ते जाऊन बघा. तर टक्के म्हणजे शेकडा 100. तर हा नफा किंवा तोटा जो असतो तो कोणामागं असतो? हा खरेदीमागं असतो. मग नफा असो किंवा तो तोटा असो, दोन्ही पण कोणामागं असतात? खरेदीवर असतात. तर खरेदी तर आपल्याला काढायची, खरेदी तर दिलेली नाही, तर इथं विक्री दिलेली आहे. मग अँगल काय, अप्रोच काय आहे हे बघा. की एक साधी गोष्ट लक्षात ठेवा किंवा 1200 ही विक्री गुणीला 100, विक्री गुणीला 100 केलं मी आणि नफा असेल तर तो खाली 100मध्ये प्लस करा ना. तर किती येणार? 125. 25 पाचा 125, 25 चूक 100, 5 1 5, 5 दोन्ही 10, उरले 2 तर झाले 20. 5 चूक 20, 5 0 0, आता 24 चूक 96 आणि वरचा एक 0 तर किती झाले? 960. 960 बी आन्सर इज करेक्ट आन्सर. पण सर हे विक्री गुणीला 100 आणि 100 अधिक काय केलं मी? शेकडा नफा केलं. हे फॉर्म्युला होता, सूत्र होतं. आणि जर समजा तोटा असता तर काय केलं असतं? तोटा असता तर मायनस केला असतं त्याला. हे सूत्र आहे. कळालं का? पण सूत्र लक्षात कुठपर्यंत ठेवणार? बिना सूत्राचं कसं? तर बिना सूत्राचं सिंपल पद्धतीने सांगतो ना कसं करायचं. समजा सूत्र माहीत नाही आहे, या उदाहरणातूनच कसं बाजूला पडतं बघा ते सूत्र. हे बघा, समजा याचं टोटल या सूत्राची हिस्ट्री, याचे नटबोल्ट खोलून तुम्हाला मी व्यक्त करतो. बघा, लक्ष द्या कसं की समजा हा आहे, सॉरी नाही, इथं ही खरेदी आहे आणि इथं ही विक्री आहे. कळालं का? खरेदी ही विक्री.
खरेदी खाली खरेदी लिहायची, विक्री खाली विक्री लिहायची, ही बात लक्षात ठेवा. विक्री खाली विक्री, खरेदी खाली खरेदी लिहिणं हे महत्त्वाचं आहे. तर आपण खरेदी समजा 100 म्हणत आहे. 100 आणले कुठून? मी आताच काय बोललो तुम्हाला की खरेदी किमतीवरच नफा तोटा असतो आणि खरेदी किमतीवरच नफा तोटा आहे. या 25% टक्के म्हणजे काय? 100 मागं 100 मागं 25 नफा पाहिजे. याचा अर्थ काय? 100 मागं 25 नफा पाहिजे. म्हणून या ठिकाणी या 100वर तुम्हाला 25 नफा घ्यायचा आहे. या 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 टक्क्यामागं म्हणजे 100 मागं 25 नफा घ्यायचा, तर 25 प्लस करा. या 100मध्ये 25 प्लस केले तर वस्तू विकणार कितीला? वस्तू विकणार 125 रुपयाला. बात लक्षात येते. तर मग या विक्री खालीच ही विक्री दिलेली घ्या. किती आहे ती? 1200 आहे. तर 1200 विक्री आहे मित्रांनो. तर तेव्हा मग इथं 125 विक्री असताना 125 विक्री असताना तुम्हाला खरेदी किती आहे? 100. तर मग ही 1200 विक्री असताना खरेदी किती राहील? तर माहीत नाही एक्स किंवा प्रश्नचिन्ह. तर मग हा क्रॉस गुणाकार 125 आणि प्रश्नचिन्हाचा असतो आणि हा क्रॉस 1200 आणि 100चा असतो. ते इथं घेतो मी. तर या ठिकाणी इझी सिम्पल आहे बघा, लक्ष द्या. काय करणार तुम्ही की 100 गुणिला 1200, 100 गुणिला 1200 आलं काही विक्री गुणिला 100 ते फॉर्म्युला. आणि खाली हे काय? 125. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय केलं तर सुरुवातीला. तर या पद्धतीने ते सूत्र फॉर्म्युला तयार झाला की विक्री गुणिला 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. तोटा असेल तर मायनस करायचा असतो. तर 25 5 100, 25 चूक 100. ठीक आहे. 5 1 5, 5 2 10, उरले 2 झाले 20, 5 चूक 20, 5 0 0. ठीक आहे. नेक्स्ट. तर आता आपण 24 गुणिले 4 करणार. 24 गुणिले 4 केलं तर किती येणार? तर 96 आणि हा वरचा एक 0, 960. 960 बी ऑप्शन हे करेक्ट आहे. बी ऑप्शन तुमचा हा करेक्ट आहे मित्रांनो. बात कळाली का? या पद्धतीनं. ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण. तर नेक्स्ट उदाहरण 2 नंबरचं सेकंडमध्ये बघा काय राहील की प्रश्न दुसरा काय बोलतो. एक मोटरसायकल आहे, ती 18,000 रुपयास विकली, तेव्हा त्याला 12.5% नफा झाला. तर त्या मोटरसायकलची खरेदीची किंमत, इथं सुद्धा खरेदीची किंमत काढायची सेम त्या टाईपचं. विक्री 18,000 आहे, गुणीला 18,000 आहे बरं का. ठीक आहे. त्यानंतर गुणीला 100, विक्रीला 100 न गुणा आणि भागीला हे नफा असेल तर नफा प्लस करा ना. नफा असेल हे 0 आहे बरं का, 18,000 आहे. तर हे 12.5 प्लस करा, कारण नफा आहे. नफा असेल तर प्लस करायचा. मग 100 अधिक 12.5 केलं तर किती येणार? 112.5. बात कळाली. ठीक आहे. तर मग याला कॅल्क्युलेट करा. खालचं एक स्थळ काढण्यासाठी वर एक 0, घाबरायचं नाही. स्थळ दशांश असेल तर घाबरायचं नाही. एक स्थळ काढण्यासाठी एक 0 वाढवा वरी, आणि जर 2 असेल तर 2 वाढवा, 3 असेल तर 3. आपल्याकडे एकच स्थळ आहे म्हणून एकच 0 वाढवला. कळालं का? तर आता हे स्थळ नाही राहिलं. आता हे 1125 झाला. तर याला कॅल्क्युलेट करा. कसं होईल? 25 चूक 100, उरले 12 झाले 125. 25 5 1,600. तर 25 चोक 100. आता 9 भाग जातो. कसा? तर 9 भाग जातो बघा. 9 5 45 आणि 9 दोन्ही 18, 9 0 0, 9 0 0, पुन्हा 9 0 0. 2000 आलं इथे. कळालं का? 9 भाग गेला, पुन्हा 5 न जातो ना वरी 40ला. 5 1 5, 5 8 40. कळालं? तर 8 गुणिले 2000 करा. किती येणार? 16,000. 16,000 हे तुमचा ॲन्सर कोणता राहील? सी पर्याय ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. जर या पद्धतीने घेतलं खरेदी आणि विक्री तरी चालतं, काय हरकत नाही. 100 खरेदी असेल तर त्यावर 12.5% नफा, म्हणजे 112.5ला वस्तू विकणार. तर मग ही 18,000 विक्री आहे. विक्री खालीच विक्री लिहायची असते. तर मग त्यावेळेस कितीला क्रॉस गुणाकार केला तर स्टेज तीच येणार. 100 गुणिला 18,000 आणि भागीला 112.5. आताच कॅल्क्युलेट केला आपण ह्याला, तर त्याचं उत्तर किती आलं होतं? 16,000. कळालं? नेक्स्ट. तर थर्ड उदाहरण महत्त्वाचं आहे. तिसरं बघा, लक्ष द्या. एका व्यापाऱ्याने काही माल 7,200 रुपयास विकला. स्टॉप करून तुम्ही सोडवा बरं का. 7,200 रुपयास विकला. तर तेव्हा त्या व्यवहारात त्याला काय 10% तोटा झाला. तर मालाची खरेदी किंमत किती? टाईप दुसरा आहे. पंढरीनाथ राणे सरांच्या पुस्तकात जर गेले तुम्ही तर हा टाईप दुसरा आहे, सेकंड आहे, चेंज आहे टाईप. टाईप परीक्षेला बोलून येत नाही. समोर आमने सामने तर तुम्हाला डोक्यात भिनलं पाहिजे की टाईप कोणता आहे. तोटा अगोदरच्या याच्यात काय होता? नफा होता. आता याच्यामध्ये काय चेंज? तर हा तोटा दिलेला आहे, फक्त हा वेगळा भाग झाला म्हणून टाईप वेगळा झाला.
तर जसं विचारलं तसं त्याला फेस करा ना. तोटा असेल तर मायनस करा, नफा असेल तर काय करायचं, प्लस करायचं होतं. ठीक आहे. तर 7,200 ही विक्री गुणिला 100 तेच आहे, इथपर्यंत तेच आहे. फक्त आता खाली तोटा आहे म्हणून ते 10, तोटा असेल तर ते वजा करायचा म्हणून 100मधून 10 गेले तर किती राहील, 90. कळालं का? 0 0 9 1 9 9 8 72 9 0 0 9 0 0 800 गुणिले जर तुम्ही हे 10 केलं तर किती येणार, 8,000. 8,000 हे तुमचं करेक्ट आन्सर, बी ऑप्शन हे करेक्ट आहे. कळालं का? आणि दुसऱ्या पद्धतीने जर समजा खरेदी मांडली, इकडे विक्री मांडली तर इझी आहे ना. खरेदी 100 घेतली, 10% तोटा झाला म्हणजे 100मध्ये 10 मायनस करा, 90ला विकणार. आणि 7,200 विक्री खाली विक्री घेणार, तर मग इथं ती कितीला विकणार, क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे 100 गुणिला किती येणार, 7,200 येणार. तर इथं भागीला कोण येणार, 90 येणार. जर कॅल्क्युलेट केलं तर आताच आपण सोडवलं ते उत्तर किती आलं, 8,000. कळालं? नेक्स्ट बघा, 4 नंबरचं उदाहरण खूप महत्त्वाचं आहे की एक रेडिओ संच 600 रुपयास विकल्याने खरेदीच्या 20% तोटा झाला. तोटा आहे बरं का, बात लक्षात ठेवा. तर त्या रेडिओची खरेदीची किंमत किती असेल, सेम फक्त तोटा आहे. तर 600 विक्री गुणिला किती येणार, 100 आणि भागीला किती येणार मग तोटा, तर तोटा आहे तर 100मधून 20 मायनस 80. कळालं? तर ही बात लक्षात ठेवा. 0 0 कटला, बेचूक 8, बे पंच 10, तर बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे 0 0 बे 0 0. कळालं? बे एक बे 15 30 आणि बे 0 0. 15 5 75 आणि वरचा एक 0, 750 आन्सर बी नाही, ए ऑप्शन इज करेक्ट. तर दुसऱ्या पद्धतीनं कसं सोडवणार याला, दुसऱ्या पद्धतीने तुम्ही असं करू शकता याला की इझी आहे, सिंपल आहे. बघा कसं की समजा खरेदी घ्या इथं, एक मिनटं, खरेदी घ्या इथं विक्री घ्या. जर समजा 100 खरेदी असेल तर तुम्हाला तोटा किती झालेला आहे, 20. तर 20 मायनस केले तर कितीला विकणार ती, 80ला. तर मग या विक्री खाली 600 विक्री घ्या ही, तर ही विक्री असताना खरेदी किती. कळालं का? तर मग 600 गुणिला किती येणार, 100 आणि खाली भागीला कोण जाणार, 80. जे प्रश्नचिन्हासोबत जे असतात ते नेहमी भागीला राहतात. कॅल्क्युलेट आताच केला आपण तर उत्तर किती आलं होतं, 750. कळालं का? ए ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. फिफ्थ 5 नंबरचं उदाहरण महत्त्वाचं आहे किंवा इझी आहे, सिंपल आहे की अने एक घड्याळ काय केलं, अने एक घड्याळ एक सेकंद मित्रांनो, पेन, हां ठीक आहे, बघा लक्ष द्या, पेन प्रॉब्लेम देत आहे, दुसरं काही नाही. बघा लक्ष द्या की हा काय म्हणतो बघा, अने एक घड्याळ 540 रुपयाला विकले. किती, 540 रुपयाला विकले. तेव्हा त्याला 10% तोटा झाला. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे होते. कन्सेप्ट तीच आहे, फक्त उदाहरण चेंज केलं की बा त्यानं 540 रुपयाला विकलेलं आहे तेव्हा 10% तोटा. इथपर्यंत ठीक आहे. मग इथं खरेदी किंमत मिळाली एवढ्या माहितीवरून. पण जर त्यानं 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती तर त्यानं घड्याळ किती रुपयास विकायला हवं होतं. हा नफा तोटा कोणावर असतो, खरेदीवर. तर या उदाहरणामध्ये अगोदर खरेदी तर माहीत करा. खरेदी माहीत केली तर मग 20% नफ्याची रक्कम किती होईल ते कळेल. कळालं का? ती खरेदी मूळ जी आहे ती करा माहीत, मग त्याच्यावर 20% नफा घेऊन ती विक्री किती होईल ते कळेल. ठीक आहे. अगोदर मग खरेदी कशी काढणार, सेम आहे ना. 540 ही तुमची झाली विक्री. ठीक आहे. गुणीला 100 विक्रीला केलं आणि हा तोट्याची विक्री आहे म्हणून इथं 10% तोटा काय करणार, तो मायनस करणार, तर खाली येणार 90. हे एवढं जर कॅल्क्युलेट केलं तर ही रक्कम जी येणार आहे टोटल ही काय येणार आहे, ही तुमची खरेदी येणार आहे. बात कळाली का? मग ही खरेदी असणार आहे. तर या खरेदीवर तुम्हाला काय करायचं आहे, किती नफा पाहिजे तुम्हाला, याला ही जर झाली खरेदीवर नफा पाहिजे तुम्हाला 20, म्हणून याला कॅल्क्युलेट करताना काय करणार, या खरेदीचे 120 करणार. कारण 100मध्ये 20 असा शॉर्टकट सांगत आहे मी तुम्हाला. 100मध्ये 20% नफा पाहिजे मग आता या खरेदीवर, म्हणून याला 100मध्ये 20 करून गुणा आणि खाली भागीला काय करायचं, मग त्याला 100 न भागा. बात कळाली का? ही त्याचा अप्रोच, ही त्याचा अप्रोच आहे. कळालं? ठीक आहे. तर मग हे 100 कटले तर 9 आणि 9 कटले, 9 1 9, 9 सख्खी 54, 9 0 0. तर 12 सकम किती येणार, 72 आणि वरचा 0 720. ॲन्सर इझी आलं, काय अडचण आहे का? नाही.
तर बघा एकदम इझी 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 आहे. नेक्स्ट पुढचं बघा. पुढचं तुम्हाला 720 याचा आन्सर राहील. 6 नंबरचं उदाहरण. 6 नंबरचं उदाहरण महत्त्वाचं आहे, लक्ष द्या की 6 नंबरच्या उदाहरणात एका गृहस्थाने एक रेडिओ 680 रुपयास विकला तेव्हा त्याला 15% तोटा झाला. जर 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असती तर त्याने सेम आहे पण इथपर्यंत अगोदर खरेदी काढा, मग त्या खरेदीवर 10% काढा ना. त्या खरेदीचे 10% नफा मिळवायचा आहे पण अगोदर खरेदी काढा. खरेदी काढण्यासाठी काय करणार मग, तर हे 680 रुपयास विकला, ही 680 विक्री गुणीला घेतले मी 100 आणि तोटा आहे का नफा आहे पुढं बघा. तर तोटा आहे 15%. मग 100मधून हे 15 मायनस केले तर राहिले किती बोला 85. कळालं का. तर हे 85 खाली घेतले काय, ही टोटल कॅल्क्युलेट केल्यानंतर काय मिळणार खरेदी. या खरेदीचे मला 10% नफा पाहिजे म्हणून 110 न गुणायचं, 100मध्ये 10 करून आणि खाली भागिले 100 टाकायचं. कळालं का. 100 कटले तर 17 पाचा पेन चेंज घेतो बघा. पेन चेंज घेतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. तर 17 पाचा 85, 17 चूक 68, 17 शून्य शून्य. ठीक आहे. तर पुन्हा 5 न भाग जातो इकडं. 5 एक 5, 5 8 40. तरी 110 गुणिले 8 आहे म्हणजे 11 गुणिले 88 केलं तर किती येणार. 11 गुणिले 8 केलं तर 88 आणि वरचा 1 शून्य 880. 880 ऑप्शन सी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. बात कळाली. ठीक आहे. 7 नंबरचं उदाहरण बघा. 7 नंबरचं उदाहरण काय बोलतं. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर (20% सूट देतो तर त्याला 12% नफा होतो. म्हणजेच जी शेकडा छापील किंमत जी असेल, एक छापील किंमत असते मित्रांनो, छापील पण ती छापील किंमत त्यांच्या सूट देण्यासाठी मुद्दाम पहिलीच मुळात वाढवलेली असते. कळालं का. जी खरेदी किंमत आहे त्यापेक्षा ती मुद्दामच वाढवून दिलेली असते. तर या छापील किमतीवर (20% सूट देतो तरी त्याला 12% नफा होतो. तर कपाटाची छापील किंमत जर 2800 असेल, 2800 रुपये असेल तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती. तर अशा वेळेस काय करायचं या उदाहरणात, हा पण टाईप चेंज आहे. तर याला काय करायचं मित्रांनो, बात लक्षात ठेवा. खरेदीची किंमत काढताना छापील किंमत दिलेली असताना, खरेदीची किंमत काढताना छापील किंमत दिलेली असताना काय करायचं की इझी आहे की तुम्ही काय करणार, जी छापील किंमत आहे ती 2800 घ्या. ती 2800 घेतली. त्याला काय करायचं, या 1 मिनटं, हे 2800 घेतले. या 2800ला काय करायचं, जी सूट दिलेली आहे ना, ही सूट शेकडा आहे. काय शेकडा सूट आहे म्हणून 100 मागं आहे ती. तर 100मधून वजा करा ही सूट. कशातून वजा करायची, 100मधून. तर मग किती राहील 80. 100 वजा शेकडा सूट केली तर इथं 80 कसे आले, ही जे काय सूट आहे ती 20 ती वजा केली आपण, तिथून 80 आले. कळालं का. ठीक आहे. एवढं इझी आहे. आणि खाली भागिले काय करायचं, मग भागिले करायचं 100 अधिक हा नफा प्लस करायचा. म्हणजेच 100 अधिक नफा जो आहे तो प्लस करायचा. आणि वरी काय केलं, 100मधून सूट वजा केली. तर खाली 100 अधिक नफा टाकला तर किती होईल, मग तो नफा तर 10 आहे म्हणजे तो किती होणार, सॉरी नफा किती आहे, 12 आहे. 12 नफा आहे, 10 नाही लक्षात ठेवा 12. तर मग 12 नफा टाकला तर किती होणार, 112. बस झालं, सुटलं ना उदाहरण तुमचं, काहीच अडचण नाही. बात कळाली का, की एकदम इझी आहे. तुम्हाला खरेदीची किंमत मिळून जाईल, काहीच अडचण नाही. बघू आपण कॅल्क्युलेट कसं करायचं याला. 4 न भाग जातो तर 4 दोन्ही 8 उरले 3. तर 4 8 32. 4 दोन्ही 8, 4 0 0. ठीक आहे. 28ला 28 कटले म्हणजेच हे 28 0 0, 28 0 0 100. तर 20 गुणीला 100 केलं तर किती येणार उत्तर, 2000. कळालं का. 20 गुणीला 100 केलं तर 2000 उत्तर राहील. पर्याय क्रमांक 2. ही एवढं इझी सिम्पल, काय अडचण नाही. नेक्स्ट, एका साडीच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही 20% सूट दिली तरी दुकानदारास 16% नफा होतो. 16% नफा होतो. तर त्या साडीची छापील किंमत 870 रुपये आहे. तर मग खरेदीची किंमत किती. स्टॉप करून सोडवा, तुम्ही प्रयत्न करा. खूप महत्त्वाचं उदाहरण आहे बघा, लक्षात घ्या. तर इझी झाला, सोडवणं झालं. तर बघा लक्ष द्या. उत्तर काय राहील, की तुम्हाला काय करायचं आहे, छापील किंमत किती आहे 870.
तर 870 घ्या गुणीला काय करायचं, 870 गुणीला ही जे सूट आहे ती 100मधून वजा करा, म्हणजे 100मधून 20% सूट गेली, राहिले 80. आणि नफा प्लस करा, खाली 16% आहे, तर 16% नफा आहे. 16% नफा जर 100मध्ये प्लस केला तर 16% नफा जर प्लस केला तुम्ही तर किती होणार, 116. मग इझी आहे ना. याला कॅल्क्युलेट करण्यासाठी 4 भाग जातो. 4 दोन्ही 8 इथं घेतो. 4 दोन्ही 8 उरले किती, 3, 4 9 36. ठीक आहे. 4 दोन्ही 8, 4 0 0. आता 29 1 29, 29 त्रिक 87, 29 0 0. तर 20 गुणीला 3 केलं तर 32 6, 1 मिनिट, 29 त्रिक 87, हां बरोबर आहे. तर 32 6 आणि वरचे 2 शून्य. उत्तर किती राहणार मित्रांनो, उत्तर राहील 600. 600 हे ऑप्शन तुमचा ए ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. कळालं का. 1 नंबरचा ऑप्शन हा तुमचा करेक्ट ऑप्शन राहील. 9 नंबरचं उदाहरण बघा, एकदम सिम्पल आहे की 9 नंबरच्या उदाहरणात एका वस्तूच्या छापील किमतीवर गिरायकास 20% सूट देऊनही दुकानदारास 20% नफा होतो. जर त्या वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये असल्यास वस्तूची छापील किंमत किती. एकदम सिम्पल आहे बरं का मित्रांनो, बघा लक्ष द्या. बात एकदम सिंपल आहे. काय म्हणतं की एका वस्तूच्या छापील किमतीवर आता काढायची छापील किंमत काढायची उलटी. तर उलटं काढायचं तर याला काहीच नाही, इझी आहे. त्यासाठी तुम्ही फक्त एवढंच करणार, ते मगाच्यापेक्षा क्रिया उलटी करणार. काय करणार, कशी उलटी करणार. तर मग आपण छापील किंमत घेतो तो आता दिली त्यांना खरेदीची, तर खरेदीची किंमत घ्या 1200 रुपये. गुणीला काय करायचं, मगाशी आपण अगोदर शेकडा सूट वजा करत होतो 100मधून. आता नफा अगोदर प्लस करा ते वर टाका, म्हणजेच नफा प्लस केला 100मध्ये हा तर किती होणार, 20% नफा आहे तर 120. आणि आता काय करायचं आहे, मग खाली सूट वर होती अगोदर, तर आता ती खाली मांडायची शेकडा सूट वजा करून. तर ती खाली येणार शेकडा 100मधून वजा करून, तर खाली 20 वजा करा 100मधून म्हणजे 80 खाली येणार. कळालं का. ही बात फक्त इझी आहे इतकी. 0 0 कटला हा, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, बे 1 बे सकम 12, बे 0 0 बे 0 0. 6 गुणीला 3 केला तर 18 आणि वरचे हे 2 शून्य, 1800. 1800 हे तुमचं करेक्ट आन्सर, बी आन्सर इज करेक्ट आन्सर. कळालं का. हा बी ऑप्शन 1800 करेक्ट राहील. तर नेक्स्ट बघा, तुम्हाला नेक्स्ट 10 नंबरचं उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. तर 10 नंबरच्या उदाहरणामध्ये काय आहे की एक वस्तू 157 रुपयास विकल्यास, बात महत्त्वाची इथं. एक वस्तू 157 रुपयास विकल्यास, 157 रुपयास विकल्यास जेवढा नफा होतो ना, जेवढा तोटा होतो ना त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयास विकल्यास होतो. एक लक्षात ठेवा, तर दोन विक्री आहेत. 2 विक्र्या कोणत्या, एक तोट्याची आहे आणि एक नफ्याची आहे. तर 157 आणि इथं किती आहे 226. कळालं. तर यामधला गॅप किती आहे ते बघा. तर यामधला गॅप आपल्याला काढायचा, तर तो गॅप किती आहे तर तो कॅल्क्युलेट करा, वजा करा याच्यातून. एक किती येईल 226 वजा 157. बघा 226 वजा 157. कळालं. तर इथं किती येईल तुम्हाला बघा, 16मधून हातचा घेतला तर 7 गेले 9 आणि इथं राहिले किती आता मग 1. तर सरळ इथं 1मधून जात नाही म्हणून 11मधून 5 गेले, 6 राहिले आणि आता इथं 1 राहिला, 1मधून 1 गेला 0, 69. 69 हा गॅप आहे कोणातला, इथला दोघातला, 126 आणि 157 मधला गॅप किती आहे 69. ठीक आहे. हा विक्रीमधला गॅप आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हा विक्रीमधला गॅप आहे, तर नफ्यातला गॅप कसा आहे, दुप्पट. आणि इथं जेवढा नफा होतो तिथं त्याच्या दुप्पट आहे. जर समजा तोटा जर समजा तुमचा 1 असेल तर मग नफा किती, तर 2. म्हणून हा जो अंतर जे आहे याच्यातला हे भाग 3 भाग आहे. म्हणजेच हे 3 भाग अंतर आहे नफा तोटा. जसं की 0 असतो, इकडं प्लस जातो नफा, इकडं मायनस जातो तो तोटा. कळालं का. तर तोटा -1 गेला आणि इथं हे 2, तर या दोघातला गॅप किती भाग येणार, 3 भाग. 1 आणि 2 3. म्हणून मग या दोघाला काय करायचं आहे, या दोघाला प्लस करायचं आहे 1 अधिक 2. कळालं का. 1 अधिक 2 हे प्लस करा तर किती येणार 3. म्हणून मग हे 3x बराबर 69.
तर 3 भागिले टाका, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 23. तर 23 तुमचं काय आलेलं आहे मित्रांनो, हा 23 तुमचा तोटा आलेला आहे, कळालं का? हा तुमचा तोटा आलेला आहे 23 रुपये. बात लक्षात ठेवा. मग तोटा तुमचा 23 आहे, तर तोट्याची विक्री हा तोटा असतो, कळालं? बात ही लक्षात ठेवा. मग तोटा तुमचा किती आला, तर तो 23 आला. तर तो 157मधून वजा करा ना, 157मधून वजा करा 23, म्हणजे तुमचा ॲन्सर मिळेल. सॉरी, तोटा आहे ना, तो तोटा म्हणल्यानंतर त्याला प्लस करावं लागेल मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तोट्यामध्ये प्लस करावं लागेल, मग तुम्हाला त्याची वस्तूची खरेदी रिअल मिळेल, कारण तोट्याची विक्री आहे ना, तोट्याची विक्री आहे, तर ते तोटा त्या प्लस करा म्हणजे खरेदी मिळेल. तर किती मिळेल, 157 अधिक 23 केलं तर 180. 180 हे तुमचं उत्तर राहील. जर नफा आहे, नफा, तर दुप्पट नफा आहे याच्यात, कळालं का? म्हणून 23 दोन्ही दुप्पट करा, 46 नफ्याच्या विक्रीतून काय करायचं, नफ्याच्या वजा करायचे. 226मधून जर 46 23 दोन्ही केलं, कारण दुप्पट नफ्याला आहे ना, तर 23 दोन्ही केलं मग दुप्पट, तर 46 काय करायचे वजा, तरी 180 मिळेल, असंही मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा. तर आजच्या लेक्चरमध्ये 10 उदाहरणं सफिशियंट आहेत मित्रांनो. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट उपलब्ध होतील. तर पुढं लगेच दुसरा पार्ट तुम्हाला शेकडेवारीचा उपलब्ध होईल. सेम या टाईपची उदाहरणं पुढच्या पार्टमध्ये 1-2 राहील स्टार्टिंगला, आणि नंतर पुढचे कंटिन्यू राणे सरांच्या बुकमधून कंटिन्यू सुरू राहतील. ठीक आहे, धन्यवाद.